आपण आलात या स्पर्धेला भेट दिली, आपला बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल मैदानाच्या मध्ये आपण बघतोय चालू असणारी मॅच स्टार 11 घोटावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिले गेले तर बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन तगड्या संघांमध्ये असणारी मॅच आहे. माझ्या समोर नक्कीच कमेंट्री बॉक्स मध्ये तुषारजी गाभारे सर आपल्या सोबत जॉईन होत आहेत. वेलकम तुषार सर. अनिकेत भेगडे दुसऱ्या बाजूला वैभव शेळके, प्रशांत कोकाटे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असतील. प्रशांत एक प्युअर ऑलराऊंडर. प्रशांत गत वर्षीचं चांदेचं मैदान प्रशांतचा तो खेळ कोण विसरणार. आज परंतु बघायचं काल तुम्ही काय केलं यापेक्षा तुम्ही आज काय करताय हे पाहणं केव्हाही योग्य असतं. बोलो तयार. लोअर फुल टॉस अगदी ऑन साइडला चेंडू इथे खेळलाय. मनगडाच्या साईने वळवलेला बॉल तिथे चेंडूला अडवलं जाते तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. एकोणीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय पुन्हा 19 धावा. पुढे सरसावच तो कधी खेळायचा होता. पुढे सरसावले पावलांचा वापर इथे केला. बॉलिंग ट्रॅक वरती स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच यांचं आपण पाहतोय नुकतंच शुभागमन याच्याकडे होते. सन्माननीय गणेश भाऊ कांजणे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. गणेश भाऊ मी आपलं मनपूर्वक आदरपूर्वक याच्याकडे स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या समेत असणारे त्यांचे सहकारी मान्यवर त्यांचं देखील स्वागत. सामन्याकडे जाऊयात. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. प्रशांत कोकाटे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. वैभव शेळके आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत भेगडे ही जोडी असताना मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय महेश नानगुडे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक असं नाव ज्या खेळाडूने आपल्या मुळशी तालुक्याचं नाव महाराष्ट्र नव्हे तर भारतभर ज्या खेळाडूने आपल्या मुळशी तालुक्याचं नाव मोठं केलंय घेऊन गेलाय तो मुळशी तालुक्याचा स्टार महेश नानगुड्याचा आपल्याला जरूर इन ऍक्शन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा प्रशांत कोकाडे ओर द विकेट. धीम्या गतीचा चेंडू होता. फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा तिथे बदलली. डॉट बॉल. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मला वाटतं आपण पाहिलेलं तर स्टार 11 घोटावडे टीमला देखील आता सांगायची गरज नाही की प्रतिस्पर्धी संघामध्ये महेश नानगुडे सारखा खेळाडू आहे तर तुम्हाला इथे धावेचा डोंगर उभा करायचा आहे. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. पुढे मोठा फटका खेळायचा होता. खूप वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने आला. आज महेश नानगुडेला मी जरूर पाहतोय मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना त्याला पाहतोय. तालुका निहाय गटाचं क्रिकेट नाही तर खुल्या गटाचं क्रिकेट खेळतो. विशेष या सीझन मध्ये मग स्वर्गीय ऋतुंबा पाटील स्मृती चषक असू द्या सुप्रीमो चषक ही स्पर्धा खेळताना आपण त्याला पाहिलं. सुप्रीमो चषकामध्ये अपयश जरूर आलं होतं. एक चेंडू 6 धावेची गरज असताना त्याने तो फटका खेळला विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट. परंतु तो डिस्टन्स त्याला गाठता आलं नाही. परंतु त्यांनी निराशा ती स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरती त्याचे रिॲक्शन आपण पाहिले. 10PL सारखी क्रिकेटची स्पर्धा आपण महेश नानगुडेला खेळताना पाहायला मिळाला. म्हणजे मुळशीकरांसाठी महेश नानगुडे हा एक सार्थ अभिमान आहे. अभिमानाचा तुरा रोवणारा महेश नानगुडे आज घरच्या संघामध्ये खेळतोय. असं म्हणतात ना तुम्ही भारताचं क्रिकेट गाजवा तालुक्याचं क्रिकेट गाजवा महाराष्ट्राचं गाजवा. यापूर्वी आपण सचिन गवळीची बाईट ऐकली असेल की गावच्या संघामध्ये खेळण्यामध्ये जी मजा आहे किंवा जो आनंद आहे घरच्या खेळाडू सोबत जो खेळण्यामध्ये आनंद आहे ना तो इतर कुठेही मिळत नाही. म्हणून गावचं क्रिकेट जपायचं असतं. हेच गावचं क्रिकेट आहे. आणि म्हणूनच महेशने आपण पाहिलं तर आज त्याचं शेड्यूल बिझी आहे परंतु तरी देखील तो गावच्या घरच्या संघामध्ये खेळण्यासाठी त्याने प्रथमतः प्राधान्य दिलंय. मोठा फटका यावेळेस खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. महेश नानगुडे चर्चा तर जरूर त्याच्या नावाची होईल
परंतु सौरभ कदम पहिला चेंडू डॉट टाकतोय. समोर मात्र असेल अनिकेत भेगडे. मोठा स्ट्रोक हे करायचं, हे करावंच लागणार आहे. सरळ चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेने स्ट्रेट हिट सिक्सर. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती 29 रन, 29 धावा. चर्चा तर मैदानामध्ये आपण पाहतोय केली जातीये. सौरभ कदम तयार. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. यावेळेस डिस्टन्स नव्हतं आणि तिथे प्रशांत कोकाटे आले चेंडूच्या खाली. कॉल होता एकमेकांना आणि तिथे महेश नानगुडेला थांबवलं प्रशांतने आणि इथे विकेट आली. फलंदाज बाद. पहिली विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये अनिकेतच्या रूपाने येताना संघाला आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर योगेश मांडे आता दाखल होत आहे. 4 षटकांची मॅच आहे, कारण आज आपल्याला सगळे सामने हे वेळेमध्येच पूर्ण करायचे आहेत. आजचा क्वार्टर फायनलचा सामना आपण आजच खेळवणार यात इतकी मात्र शंका नाहीये. धावफलकावरती आपण पाहतोय 29 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी सौरभ कदम. पुन्हा एकदा यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. यस यस, डायरेक्ट हिट. सौरभ कदमची जबरदस्त चतुराई पाहायला मिळाली. फलंदाज मैदानामध्ये बाद. वैभव शेळके. आता जर आपण पाहिले तर धावफलकावरती अंकुश दादा आरसकर, जॉन डियर 50-50. अंकुश आरसकर यांचा आज वाढदिवस आहे आणि अंकुश भाऊ, तुम्हाला मी रायझिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने, मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि पेरंगुड ग्रामस्थांच्या वतीने आणि तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 29 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 2 विकेट आतापर्यंत येताना पाहायला मिळाली. एक धावमाची रोखील विकेट आली. योगेश मांडे आणि शिवम गोडांबे ही जोडी मैदानामध्ये असताना मोठा स्ट्रोक शिवमच्या बॅटमधून. एक जबरदस्त तडाखा. तडाखा नाहीये तर हा धूम धडाका आहे. षटकार. थँक्यू. आमच्या आयोजकांचे आज नक्कीच कष्ट देखील आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आता पलीकडच्या बाजूला मात्र फेरफटका होईल सगळ्या आमच्या आयोजकांचा आणि आमचे तिथे निखिल भाऊ जो म्हणतात की आम्ही जाऊन आलेलो आहे, परंतु तुम्ही जाऊन आल्यानंतर तिकडे 2 बॉल गेलेत. निखिल भाऊचा सन्मान आपण फायनल डेच्या दिवशी स्पेशल सन्मान ठेवू आपण. म्हणूनच निखिल भाऊंनी स्ट्रॅटजी आखली. जर मैदानाच्या बाहेर षटकाराच्या बाहेर प्रेक्षकाकडे कॅच पकडला तर मात्र तुम्हाला 200 रुपयाचं प्राइज आहे. मी सांगितलं तुम्हाला की गणेश भाऊ, एखाद्या तुम्ही नवीन चेंडूची किंमत मोजू शकता, जुन्या चेंडूची किंमत तुम्हाला मोजता येत नाही. महेश नानगुडे आता गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार आहे. 35 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावेंचा वेग 50+ फायटिंग टार्गेट होऊ शकतो. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढे एकदा पहिलाच बॉल होता. धीम्या गतीने चेंडू टाकलाय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. कमिटमेंट आपण पाहतो ना प्रवीण भाऊ, की तुमचा शब्द, तुम्ही दिलेल्या तुमच्यावरती ठेवलेला एखाद्याने विश्वास, त्या विश्वासाला कधी तडा जाऊ द्यायचा नसतो, मग मात्र तुम्ही जग जिंकता. आज महेश नानगुडेच्या बाबतीत एक वाक्य मला आवर्जून सांगावं असं वाटेल. यावेळेस बघायचं धावबाची संधी आहे. विकेट आहे.
राजेश करंजवणे आपण पाहतोय यशाच्या मागे आहेत. खूप लवकर त्याने संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत. 35 वरती धावफलक. यावेळेस हुक केल्या बॉलला चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय काय तर यस सक्सेसफुल षटकार 6 धावा. थँक्यू. षटकार इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अकोटप्प्याचा बॉल होता यावेळेस अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. संघाची धावसंख्या पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय 41 वरती. शिवम स्ट्राईक वरती अजूनही मैदानामध्ये जो आहे रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा डीआरएस. डीआरएस आपण मैदानामध्ये चर्चा करतोय. आज क्वार्टर फायनलची मॅच आपण नक्की 100% नाही तर 1001% पण ती मॅच पूर्ण करणार आहे. निखिल भाऊंचा आदेश तसाच आलेला आहे. आज कमिटमेंट चालणार नाही, आज चर्चा होणार नाही, टॉस डायरेक्ट केला जाईल आणि जे संघ असतील त्यांना खेळावा लागेल. 41 वरती धावफलक आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 41 धावा स्कोरबोर्ड वरती असणार आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार महेश नानगुडे. वेग होता खूप झपकन चेंडू शरीराच्या दिशेने आला. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहेत. सूरज चेंडूला फील्ड करतायत. धावाची संधी आणि इथे फलंदाज बाद. बाद कोण आहे, शिवम की अथर्व, हे पाहिलं जाईल तिथे. शेवटचा एक चेंडू मला तर शेवटचा एक चेंडू आता जो शिल्लक आहे. स्कोरबोर्ड वरती आपण मैदानामध्ये बघतो 41 आहे. शेवटचा बॉल. सर पहिल्या धावेला आउट आहे की पहिली रन कंप्लीट आहे? पहिलीलाच आउट आहे, त्यामुळे आता असं कुठलीही धाव मिळणार नाहीये. दुसरीला आउट होते. ओके, म्हणजे आताची एक धाव मिळणार आहे. एक रन कंप्लीट आहे. सेकंड रन साठी कॉल होता, तिथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेले. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार महेश. बॅटची इनसाइड एज होती. आता मात्र पुढे धावपची पण पाहिली तरी झालेली विकेट. तर पहिला डाव इथे संपलेला आहे. 42 झालेले आहेत. 43 धावेंचा आता टार्गेट असेल. ते मात्र आपण पाहतोय नक्कीच बावधन स्पोर्ट्स या संघासमोर 42 धावेचा टार्गेट आहे. बेचाळीस झालेले आहेत. 43 धावेंचं आव्हान आता मात्र जे ठेवलेलं आहे.
तर सन्माननीय भानुदाजी गोळे त्याचबरोबर कैलास तात्या पोवळे यांच्या शुभ हस्ते आम्ही यानंतरच्या सामन्याचा टॉस करतोय आणि मान्यवरांचं शुभ आगमन देखील झालेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चला यानंतरची होणारी मॅच आपण मैदानामध्ये खेळवणार आहोत. अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी यांच्या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. अतिथीने विनंती करतो आपण पहिल्यांदा मुख्य व्यासपीठावरती या. आपण मुख्य स्टेजवरती टॉस करू. आपण अतिथींचं आगमन आपण नक्कीच मैदानामध्ये जे पाहतोय मैदानामध्ये बघायचं यावेळेस पहिला डाव संपलेला आहे. 42 झालेले आहेत. 43 धावांचं टार्गेट आहे आणि या 43 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी जी आपण पाहतोय मैदानामध्ये आता दाखल होईल. एका बाजूला मैदानामध्ये बघायचं आहे एका बाजूला महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत तुषार. ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 42 झालेले 43 चा पाठलाग सुरू करायचा आहे. चला मोठा संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आघाडीची जोडी आपण पाहतोय दाखल झालेली आहे. तुषार चिकणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश नानगुडे. ही जोडी मैदानामध्ये असताना तर षटक क्रमांक पहिले धनंजय घोडांबे. ही जोडी मैदानाच्या मध्ये जी आहे 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. धनंजय घोडांबे प्रचंड वेग. सकाळपासून धनंजयने आपल्या वेगाने प्रभावित केले परंतु आज तो प्रभाव या मॅच मध्ये टाकावा लागणार आहे. त्याला 100% एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. 43 धावांचं टार्गेट आहे. बॉल तयार. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल होता यावेळेस. नक्कीच फलंदाज इथे फक्त बघायचं बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू तर गेलाय. तर यस बॅटला संपर्क झालेला आहे. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये. धावा मिळताय 4. पहिल्या चेंडूवरती चौकार. तर आपण पाहतो मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्यात. स्कोरबोर्ड वरती 4. षटक क्रमांक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेला सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय भानुदाजी गोळे असतील त्याचबरोबर गणेशजी कांजणे कैलास तात्या पोवळे या तिन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल यशस्वी करतोय. अतिथींना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हलक्या हाताने चेंडू यावेळेस आपण पाहतो खेळला जाईल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती असेल मुळशी तालुक्याचा स्टार. कित्येक खेळाडूंच्या नवीन खेळाडूंच्या गळ्यातला ताईच अनेक मैदान आपल्या फलंदाजीने अक्षरशः गाजवणारा महाराष्ट्रभर हा मुळशी तालुक्याचा डॉन म्हणून मात्र ओळखला जाणारा महेश नानगुडे मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक ऑन तयार. मारुंजी संघाने टॉस जिंकला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो महेश नानगुडे. मूर्ती लहान परंतु कीर्ती प्रचंड महान केलेला खेळाडू. कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलंय. आज मैदानामध्ये महेश विरुद्ध धनंजय हा बॅटल पाण्याजोगा असेल. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय. खेळाडू मात्र तिथे चुकी करतायत आणि लॉंग ऑनला आधी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. धावा मिळताय 4. महेशच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार.
थँक्यू. सन्माननीय भानुदाजी गोळे त्याचबरोबर गणेशजी कांचणे या आमच्या दोन्ही अतिथींचा आम्ही अशा ठिकाणी सन्मान करतो आहोत. त्यांचा सन्मान आमचे संकेत भाऊ पोवळे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. महेश नानगुडे स्ट्राइक ऑन. कोलबटाप्याचा बॉल याही वेळेस गॅप शोधलाय. बीच में से मिली दरार और उसमें से जड़ दिया ये चौकार. 4 रन. ट्रॉफी या स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये खेळत असताना 98 धाब्यांचा पाठलाग सुरू होता. महेश नानगुडे एकटा मावळ्याप्रमाणे लढत होता. तिथे अर्धशतकाची ती खेळी होती त्याची. पराभव जरूर आला आणि त्यावेळेस ती पराभव आला. महेशने सांगितले की सर हा पराभव फक्त माझ्यामुळे आला. म्हणजे कधी कधी माणसाने ना स्वतःच्या चुका माणसाने शोधल्या पाहिजेत. गणेशजी कांचणे यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. निखिल दादा मसूरकर यांच्या शुभाचे सन्मान केला जाईल. यावेळेस स्विच हिटचा स्ट्रोक होता. परफेक्ट बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाहीये. आम्ही पाहतो अनेक स्पर्धेमध्ये अनेक संघांमध्ये पाहतो की ज्यावेळेस संघ पराभवाला सामोरं जातो त्यावेळेस तो खेळाडू स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट न करता तो इतरांना दोष देतो. तुझ्यामुळे आपला संघ पराभूत झाला. महेश नानगुडेचं यापेक्षा उलट आहे. तो सांगतोय पराभूत जर माझा संघ झाला तर तो माझ्यामुळे झाला. तुम्ही रोहित शर्माचं देखील पाहिलं असेल. रोहित शर्माचं देखील ते स्टेटमेंट होतं. ज्यावेळेस भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला नाही तर त्याने एकच सांगितलं की नाही या मॅच मध्ये माझा खेळ चांगला झाला नाही म्हणून आम्ही वर्ल्ड कप गमावला. या सगळ्याला जबाबदार फक्त मी आहे. कधी कधी स्वतःवरती सगळ्या खेळाडूंचा रोष घ्यावा लागतो. कारण मग पाहतो ना माणूस इतरांना सल्ले देत असतो. सल्ले देणं या जगातला सगळ्यात सोपा पर्याय इतरांना सल्ले देणं. अथर्व गोडांबे प्रत्येक झेलसाठी इथे 200 रुपयाचा प्राइज आहे. संकेतदादा पवळे यांच्या वतीने प्राइज आहे. अथर्वसाठी स्पेशली प्राइज आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसरे पंच थोडीशी चर्चा करतायत. पेरमगुड गावचे रावडी राठोड अर्थात आमचे नागेश राठोड यांचं आगमन. त्यांचंही स्वागत. तिसरे पंच रेफर केल्यानंतर मात्र चर्चा अजूनही सुरू आहे. आपण पाहतो पहा महेश नानगुडे पाणी अगदी आपण पाहिलं तर जमिनीवरती पास सोडून तिथे बसून मात्र तो पाणी पाषाण करतोय. यस कॉल नो बॉल. नो बॉल का दिला गेलाय तर गोलंदाजाने चेंडू इथे फेकलेला आहे. गोलंदाजाची ही फेकी अपवादास्पद आहे. या पंचाच्या निदर्शनास आलंय. तर आता मात्र बघायचंय गोलंदाज इथे बदलला जाणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही मनगटाचा वापर करू शकता तुम्ही एल्बो बेंड करू शकत नाही. क्रिकेट इतका शिस्तप्रिय का होत चाललाय तर त्यामागचं कारण आहे क्रिकेट हा नियमाने भरलेला आहे. वेळ वाचवायचा आहे. फ्री टॉन अकुटप्याचा बॉल होता. यावेळेस हुक करायचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतो इथे स्थिर आहे. त्यामुळे नो बॉलची बोला सर शेवटचा बॉल का बॉल चेक करू आपण. यस शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल टू गो. बॉलर तयार असेल. आता मात्र गोलंदाज तिथे बदललाय. धनंजयची गोलंदाजी थोडीशी पंचांच्या निदर्शनास आलं की अपवादास्पद राहिली आहे. मोठा स्ट्रोक मिड विकेटला खेळाडू आहे. झेल झालाय. पहिली विकेट डाऊन आपण पाहतोय तुषार शरुपाडे. संकेतदादा पवळे यांच्या वतीने अथर्वसाठी प्राइज होतं 200 रुपयाचं प्राइज कॅश पकडल्यानंतर.
अथर्व सांगत असेल तेरे को क्या लगता था नहीं लेंगे हम, तो कॅच पकडलाय त्याने. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा आहेत. 18 चेंडू 26 ची आता गरज मैदानाच्या मध्ये. महेश नानगुडे ज्याची चर्चा करत होतो आपण, मंगेश भाऊ, आपण पाहतो ना की एखादा खेळाडू फॉर्म मध्ये आला, तो मोठं क्रिकेट खेळू लागला किंवा त्याची बॅट बोलू लागली, तर अनेक स्पोर्ट्स आहेत जे मात्र त्याला ब्रँड अँबॅसेडर करण्यासाठी उत्सुक असतात. त्याने त्या स्पोर्टच्या नावाने खेळावं, त्या बॅटने खेळावं. परंतु मंगेश भाऊ, महेशची एक खासियत आहे, तो भूमी स्पोर्ट्सच्या बॅटने खेळतोय. ज्या बॅटने सुरुवात केली आजही तीच बॅट आहे. म्हणजे भले बॅट बदलली असेल परंतु बॅटचं लेबल, त्याच बॅटचा स्ट्रोक. आणि महेश नानगुडेचं आक्रमण इथे ठोकला, इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. थँक्यू. षटकार आला. षटकाराने धावफलकावरती 23 वरती धावफलक. तुम्ही तुमच्या बॅट पॅच मध्ये तुमच्या सोबत कोण असतं? सुवर्ण काळामध्ये तुमच्या सोबत अख्खं जग आहे. अथर्व शोधताय संकेत कुठे आहे? दोन्ही टीम्स आपापल्या डगआउट कडे जा. धावफलकावरती 23 आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे निखिल. पहिल्या चेंडूवरती षटकार. यस यस, फिर से एक बार ये है महेश नानगुडे का वार. लागोपाठचा दुसरा षटकार. ये है डॉन, मुळशीचा डॉन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे लागोपाठचे 2 षटकार त्याने खेचलेत. पुढे सरसावलाय. पावलांचा वापर होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण बघतोय पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 30. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आता मात्र इथे जो मैदानाच्या मध्ये केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक तयार. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिंगल यावेळेस घेतली मैदानाच्या मध्ये पाहतोय आदित्यने. आदित्य सांगत असेल की माझ्यासोबत जर महेश नानगुडे आहे तर मला जास्त काही अधिक वेगळं काही करायची गरज नाहीये. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. 14 चेंडू 12 ची गरज. महेशला माहिती लवकर मॅच संपवायचे. सायंकाळी मला विमाननगर या परिसरामध्ये नाईट ओपनची स्पर्धा खेळण्यासाठी जायचं आहे. आता जेवढा वेळ वाचेल तेवढा लवकर मी तिकडे पोहोचणार आहे. अकोटप्याचा बॉल बॅटच्या अगदी ठोला चेंडू इथे मिडल होतोय. खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल तिथे घेतली जाते एका धावेच्या मदतीने. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय धावफलकावरती 32 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. आज दिवसभरामध्ये पाहिले गेले तर नवीन चेहरे, नवीन गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही देखील एक महत्वाची बाब. आणि हेच यश मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचं मी म्हणेल सगळ्यात मोठं यश आहे. बोलत या निखिल. ओव्हर द विकेट. मोठा फटका. पुढे खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू यावेळेस फार दूरवरती. प्रयत्नाची पराकाष्ठा, परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतायत 4. हा आलाय चौकार. चला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आता गरज आहे. बारा चेंडू 7 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आहेत. आता शिवम गोडांबे गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये तयार असतील. बोला तयार आहे.
यावेळेस बागफुटला गेले, पंच केले, पॉवर जनरेट केली आहे महेश नानगुडेने. नो बॉल आणि हा षटकार. सामना जिंकलाय बावधन स्पोर्ट्स बावधन संघाने. विजय संघाचे अभिनंदन. चला मॅच संपली आहे, लगेच आपण फिल्डिंग सेट करू घ्या टीम. घोटावडे वॉरियर्स टीम 11 स्टार घोटावडे टीम आपला या ठिकाणी हा सन्मान आम्ही करत आहोत. तर आपण आलात, चांगले खेळलात, या स्पर्धेचे तुम्ही घटक झालात, त्याबद्दल आम्ही तुमचा सन्मान या ठिकाणी करतोय. तर विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल महेश नानगुडेच्या नावावरती. तर महेश नानगुडे या. तर महेश नानगुडे आपण मॅन मॅच किताब घेण्यासाठी यायचंय. सन्माननीय वरुणजी गोळे, कडेजी कांजणे, कैलासदादा पवळे या आमच्या तिन्ही अतिथींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही हा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब याच्याकडे देत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या टीम.